नमस्कार, मराठमोळा स्वादमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर. चमचमीत आणि झणझणीत ढाबा स्टाईल अख्खा मसूर घरी कसा बनवायचा? चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी अख्खा मसूर 5 ते 6 तास भिजवून घेतला. आता आपण 1 वाटी मसूरसाठी 3 वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, जिरे, हिंग घेतलेला आहे. सोडा ऑप्शनल आहे, पण त्यामुळे चव छान येते. मसूरला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून छान मऊ शिजवून घेऊ. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करा. कांदा लालसर भाजून घ्या. जिरे, हिरवी मिरची टाकून चांगले परतून घेऊया. त्यानंतर आपण हळद आणि लाल तिखट टाकून चांगली फोडणी बसली की आपण त्यामध्ये शिजवलेली मसूर टाकून घेऊ. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून 8 ते 10 मिनिटे उकळा. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण वरून तडका देणार आहोत. त्यासाठी लागणारी सामग्री: लाल मिरची, आले लसूण पेस्ट, जिरे आणि हिंग. कढईत तूप गरम करून घेऊया. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. तूप गरम झाले की त्यामध्ये जिरं, आलं लसूण पेस्ट, हिंग आणि मिरची टाकून फोडणी देऊया. फोडणी मंद आचेवरच करूया, त्यामुळे मसाल्यांचा स्वाद आणि सुगंध छान येतो. फोडणी आपण मसूर मध्ये टाकून घेऊ. शेवटी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून घेऊ. गरमागरम अख्खा मसूर तयार आहे. हे पोळी किंवा भाकरी सोबत सर्व करूया. अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.